नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आपण सर्व पत्रकार बांधव आणि मी आपण जवळजवळ दीड वर्षाच्या नंतर भेटतोय पत्रकार परिषदेच्या निमित्तानं. यापूर्वी रेल्वे असेल किंवा हायवे, विमानतळ ह्या संदर्भात अनेक वेळा आपल्या पत्रकार परिषदा झाल्या, पण ह्या वेळेला पुणे नाशिक रेल्वे ह्या विषयावर महत्त्वाची अपडेट सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विनी यांनी काल पुणे येथे दौऱ्यावर असताना जाहीर केली आणि माझ्या दृष्टीने हा त्यांचा अंतिम शब्द आहे. गेल्या अनेक वर्षापासून जुना रेल्वे मार्ग सोडून नवीन रेल्वे मार्गावर रेल्वे होणार अशा प्रकारची चर्चा होती. तो नवीन रेल्वे मार्ग म्हणजे पुणे शिर्डी नाशिक. परंतु तरीसुद्धा आपल्या भागातील जनता, बाजूच्या जिल्ह्यातील, बाजूच्या परिसरातील जनता आशावादी होती की काही जरी झालं तरी रेल्वे मार्ग आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्यातून जाईल अशा प्रकारची लोकांची मनापासून आशा होती. पण त्या आशा सर्व फोल करण्याचं काम काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुणे नाशिक रेल्वे हा गेल्या 20 वर्षापासूनचा आपला कंटिन्युअस पाठपुरावा असलेला प्रकल्प आज एकदाचा बासनात गुंडाळण्यात आलेला आहे. आणि माझ्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, शिवजन्मभूमीतील सगळ्या जनतेच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे. मी यासाठी म्हणतोय की मला आठवतं आहे, मी पहिल्यांदा खासदार झालो 2004ला. त्यावेळेला लोकांची काही फारशी मागणी वगैरे होती अशातला भाग नाही, किंवा पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात चर्चाही नव्हती. पण मला वाटलं, भविष्याचा विचार करता, ह्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विचार करता पुणे नाशिक रेल्वे होणं गरजेचं आहे. म्हणून मी पुढाकार घेतला. ज्यावेळेला रेल्वे मंत्रालयामध्ये चीफ इंजिनियरकडे गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पूर्वीचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी एकदा पुढाकार घेऊन सभागृहात मागणी केली आणि एक सर्वे झाला होता. तो सर्वे तोट्यामधलाच सर्वे आला होता, त्यामुळं तो प्रकल्प आपण गुंडाळून ठेवला. 2004ला निवडून आल्यानंतर 2005ला मी मागणी केली आणि त्यावेळेला एक सर्वे झाला. त्या सर्वेवर जवळजवळ 40-45 लाख रुपये खर्च करण्यात आले आणि सर्वेच्या अंतिम अहवाल जो आला त्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की जवळजवळ -1% आसपास, म्हणजे 80-85 पैसे, 1% आसपास हा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल, म्हणून तो सुद्धा गुंडाळण्यात आला. परत सातत्याने मी पाठपुरावा करतच राहिलो. 2007-8च्या दरम्यान पुन्हा त्यावेळेला सर्वे केला, तेव्हाही 0.45 त्याचा जो पॉईंट होता त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह आला. नंतर 2009-10ला मनमोहन सिंग सरकारची दुसरी टर्म त्यावेळेला पुन्हा मी पाठपुरावा केला. त्यावेळेला मी सांगितलं, परिस्थिती समजून सांगितली सभागृहामध्ये, आणि त्यावेळेला त्यांनी तो मंजूर केला. आणि त्यावेळेला म्हटलं, कसा हा प्रकल्प तोट्यात जातो तुम्ही पाहू. आणि म्हणून त्या टीमबरोबर अगदी
चाकणपासून नाशिकपर्यंत प्रवास केला, जवळजवळ 4-5 दिवसाचा 8 दिवसाचा प्रवास केला. त्यावेळेला मी स्वतःहून त्यांना काही जागा दाखवल्या. चाकण बाजार समिती, राजगुरुनगर बाजार समिती, मंचर, नारायणगाव हा सगळा परिसर शेतीमालानं कसा फुललेला परिसर आहे हे दाखवलं. आणि त्यावेळेला त्यांनी सर्वे केल्यानंतर सांगितलं की हा प्रकल्प थोडासा का होईना फायद्यात जातो आहे, आणि म्हणून त्याच्यावर नंतर मी पाठपुरावा करायला सुरुवात केली. पाठपुरावा केल्यानंतर त्यावेळेला लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नवीन प्रकल्प करायचं झालं तर त्याला आपल्याकडं म्हणावं असं पुरेसं भांडवल नाही आहे. नेमकं त्याच दरम्यान राज्यमंत्री अनिल अंबानी होते, राज्यसभेचे खासदार. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले काही लोक बसले होते. मी त्यांना विषय काढला, तर तुम्ही जर काही इन्व्हेस्टमेंट करता आली तर बघा, सरकार काही करतील. आणि मग रेल्वे मंत्रालयानं सांगितलं जर राज्य सरकारनं पुढाकार घेतला, त्यांनी 50% भांडवल याच्यामध्ये टाकलं, तर आम्ही हा प्रकल्पाला ग्रीन सिग्नल देऊ. त्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री दिलीपराव वळसे पाटील होते. रेल्वे मंत्रालयानं त्यांना पत्र लिहिलं. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आणि ते प्रकरण दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा चालू झाला. परत बजेट ज्यावेळेला सभागृहामध्ये मांडण्यात आलं की हा प्रकल्प फायद्याचा आहे, त्याला घेण्यात यावा. मग त्यात सभागृहामध्ये असा निर्णय झाला की ही प्रकल्प आपण नियोजन आयोगाकडे पाठवू. कारण पिंक बुकमध्ये हा प्रकल्प आला होता. पिंक बुकमध्ये हा प्रकल्प कधी ना कधी घेणारच आहेत, याचा अर्थ की हा प्रकल्प चालू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं तत्वशः मान्यता दिलेली आहे. म्हणून पिंक बुकमध्ये समावेश झाल्यानंतर नियोजन आयोगाकडे गेला आणि नियोजन आयोगाकडे जी काही महत्त्वाची प्रकल्प आहेत, ज्यांचे काहीतरी 1000, 500 किंवा 2000 कोटीच्या वर जे प्रकल्प असतात शासकीय, त्याला नियोजन आयोगानं होकार द्यायचा असतो, एनओसी द्यायची असते. त्यावेळेला आपल्या भारतातल्या जवळजवळ 34-35 रेल्वे प्रकल्पाच्या नवीन रेल्वे लाईनच्या फाईल होत्या. आपला नंबर असा काहीतरी 28-29 होता. पण प्रत्येक वर्षी 2-3च प्रकल्प घेतात निवडून, त्यामुळे आपला प्रकल्प त्यामध्ये गेला नाही. त्यामुळं तो पुन्हा एकदा ती फाईल गुंडाळण्यात आली. दरम्यानच्या काळात 2014ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री झाले. त्यांना मी समजावून सांगितलं की हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे. त्यांनासुद्धा या प्रकल्पाची माहिती किंवा महत्त्व कळालं आणि त्यांनी त्या वर्षी नाही, परंतु 2015च्या दरम्यान त्याला मंजुरी दिली आणि आता सरकारनं ह्या प्रकल्पावर काम करावं अशा प्रकारची सुरुवात झाली. मग राज्य सरकारनं 50%, केंद्र सरकारनं 50%, म्हणजे रेल्वेनं 50% अशा तत्वावर हा प्रकल्प चालू झाला. म्हणजे काम चालू झालं. सगळ्या गोष्टीची कागदाची जुळवाजुळव चालू झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने एक असा विषय काढला की आता आपण कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणजे जे मीटर गेजची रेल्वे करण्याच्या ऐवजी आपण ही सेमी हायस्पीड रेल्वे करावी. त्यासाठी रेल्वेमध्ये या डिपार्टमेंटमध्ये एक चांगलं अनुभवी माणूस म्हणून राजेश जयस्वाल हे ग्रस्त रेल्वेमध्ये दिल्लीमध्ये कामाला होते. ते कारण त्यांना ब्रिजमॅन म्हणतात, कारण रेल्वेचे सगळ्यात मोठे ब्रिजेस त्याने बनवले होते. म्हणून त्यांची नेमणूक ह्या नवीन कंपनी म्हणजे MRIDL, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड. त्याच्यामध्ये 50%चं भांडवल राज्य सरकारनं 500 कोटी दिले, केंद्र सरकारनं 500 कोटी दिले आणि ती कंपनी स्थापन झाली. निर्माण पॉईंटला ऑफिस झालं आणि हा नवीन माणूस आला. त्यानंतर काही स्टाफ भरून काम करायला सुरुवात केली की कुठून कशी न्यायची, काय करायची. मग त्या वेळेला मी बाकी सगळी कामं सोडून ही रेल्वे लाईन, हा प्रकल्प, त्याची रूट,
कुठून न्यायचे, कसे न्यायचे हे करण्यासाठी मी सातत्यानं जास्तीचा वेळ मी त्याला या प्रकल्पासाठी देत होतो. सगळं काय झालं, प्रकल्पाची कॉस्ट सुरुवातीला निघाली 8-9 हजार कोटी. परत 3-4 वर्षांनी त्याची कॉस्ट झाली जवळ 11.5 कोटी. 11.5 कोटीवरून शेवटी ज्या वेळेला मंजुरीला आलं त्यावेळेला 13,096 कोटी रुपये ही प्रकल्पाची किंमत निघाली. आणि त्यामध्ये असं ठरलं की 3,000 कोटी राज्य सरकारनं जमा करायचे, 3,000 कोटी मध्य रेल्वेनं म्हणजे सेंट्रल रेल्वेनं जमा करायचे, उरलेले 7,000 कोटी बाजारातून जमा करायचे. याच्या संदर्भात पुण्यामध्ये बैठका झाल्या, दिल्लीमध्ये बैठका झाल्या. तर बाजारातून करायचे म्हणजे कुणी, तर काही कंपन्यांना आपण कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. रेल्वेनं सुद्धा मी माझ्या वतीनं आपल्या चाकण MIDCमधल्या 2 मोठ्या कंपन्या, त्यातली एकाने सांगितलं आम्ही 500 कोटी रुपये जर रेल्वे होत असेल तर आम्ही 500 कोटी रुपये सीड कॅपिटल किंवा तुमचं जे भांडवल आहे ते करण्यासाठी आम्ही देऊ. असं करता करता हे सगळं झालं. मग भूसंपादन चालू झालं, मार्ग फायनल झाला, रूट फायनल झाला. आणि त्या रूट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा रूट आपल्या ह्या तिन्ही तालुक्यातून जात होता. सगळी स्टेशनं वगैरे सगळी फायनल झाली. हे सगळं झाल्यानंतर आता भूसंपादन चालू झालं. भूसंपादनाला पैसे आले. राज्य सरकारनं जे 500 कोटी दिले होते त्यातल्या किंवा केंद्र सरकारनं काही पैसे जमा केले होते त्यातले पैसे खर्च झाले, बरेचसे पैसे. आणि भूसंपादन चालू झालं. सगळं झाल्यानंतर प्रकल्पाची फाईल आता अंतिम मंजुरी व्हायची ती राहून गेली. दरम्यानच्या काळात 2019ची लोकसभा निवडणूक लागली. दुर्दैवानं पराभव झाला. सगळं काय शिजवून रेडीमेड तयार ठेवलं होतं. रेल्वे बोर्डाच्या चेअरमनकडं फाईल तयार होती. त्यांनी फक्त मंत्रालयातून मंत्र्यांबरोबर किंवा PM बरोबर बसून त्याच्यावर एक अंतिम मंजुरी घ्यायची होती, ती राहिली होती. मग त्याच्यानंतर दुर्दैवानं मला असं सांगावंसं वाटतं, खेदानं आजपर्यंत त्या फाईलच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा, तर्कवितर्क लढवले गेले. कोणी कुठल्या पद्धतीनं फॉलोअप करतोय, कोण कसल्या पद्धतीने फॉलोअप करतोय. परंतु त्याच्यानंतर फाईल म्हणून, प्रोजेक्ट म्हणून काही झालं नाही. नंतरच्या काळामध्ये रेल्वे मंत्र्यानं ठरवलं की हा प्रकल्प वाघोलीवरून सरळ नगरमार्गे शिर्डी न्यायचा आणि शिर्डीवरून नाशिकला, अशा प्रकारचं काहीतरी फॅटमध्ये आलं. मग रेल्वे मंत्र्यांनी हट्ट धरला की नाही आता आपल्याला शिर्डी मार्गेच जायचं आहे. अनेक लोक भेटले, मी भेटलो. पण 2020-21 पासून 20-21च्या दरम्यान जो मार्ग त्यांनी मनामध्ये आणला तो आजपर्यंत तसाच आहे. आम्ही सगळेजण वेड्यासारखे रेल्वे आमची ह्या भागातून गेली पाहिजे, पण ती केव्हाच तिकडनं गेलेली होती. दुर्दैवानं वेळेवर व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही. लोकांचा रेटा असताना सुद्धा लोकांनी संयुक्तिकपणे ताकद दाखवल्या पाहिजे होती, आंदोलनाचा मार्ग निवडायला पाहिजे होता, तो झाला नाही. परिणामी छत्रपती शिवरायांच्या भूमीला टाळून दुसऱ्या बाजूने रेल्वे जाते. हे आपल्या ह्या परिसरातील उत्तर पुणे जिल्ह्याचं खूप मोठं दुर्दैव आहे. आता कारण देण्यात आलं की GMRT हे कधीच कारण नव्हतं. GMRT काहीतरी चालढकल करायची म्हणून GMRTचं कारण करण्यात आलं. वैष्णव हे मी ज्या व्यवसायात आहे त्याच व्यवसायामध्ये, त्याच क्षेत्रामध्ये ते इंजिनियर झालेले IAS अधिकारी आहेत. त्यांना वाटलं की बाकी सगळ्या लोकांना कोणाला काही कळणार नाही, पण मी आपला गप्प बसलो. तो बाकी लोकही GMRTची अडचण नाही, GMRTची अडचण नाही. खरोखर GMRTची अडचण नव्हतीच. फक्त रेल्वे काही लोकांना तिकडनं न्यायची होती म्हणून तिकडनं गेली आणि ह्या भागावर अन्याय झाला. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर हा एक वर्ल्ड रिपोर्ट आहे आपल्या GMRTच्या संदर्भामध्ये. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे
की ऑफिशियल रेडिओ क्वाईट झोन म्हणजे RQZ म्हणतात ते अराउंड GMRT कोर झोन जो आहे तो 5 किलोमीटरचा आहे. आणि 5 किलोमीटरमध्ये काय काय गोष्टी स्ट्रिक्ट आहेत त्याच्यामध्ये अलाउड नाहीत. हेवी इंडस्ट्री, हाय पॉवर इलेक्ट्रिकल मशिनरी, मोबाईल टॉवर. आता मोबाईल टॉवर अलाउड नाही असा रिपोर्ट असताना सुद्धा मोबाईल टॉवर आहेत ना परिसरामध्ये. ब्रॉडकास्टिंग ट्रान्समीटर, हाय व्होल्टेज सबस्टेशन्स, वेल्डिंग युनिट, डिझेल जनरेटर्स विदाऊट शिल्डिंग, या सगळ्या गोष्टी अलाउड नसताना सुद्धा आपल्या बऱ्याचशा चालू आहे. अलाउड ओनली विथ शिल्डिंग अँड परमिशन, रेसिडेन्शियल यूज, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी, लो पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि वायर्ड कम्युनिकेशन्स म्हणजे जे काय असेल ते. आणि याचं दिस 5 किलोमीटर रेडियस इज क्रिटिकल. फक्त 5 किलोमीटर अंतर हे क्रिटिकल आहे. त्याच्यानंतर 5 ते 30 त्याच्यापुढं किती काही करा, काही प्रॉब्लेम नाही. झोन 2मध्ये जे दिले 5 ते 30 किलोमीटर अंतरामध्ये ह्या गोष्टी त्यांनी प्युअरली हे केलेल्या आहेत की अलाउड आहेत. रोड्स अँड हायवेज अलाउड, रेल्वेज अलाउड, लाईट इंडस्ट्री अलाउड, हेवी इंडस्ट्री विथ क्लिअरन्स, हे सगळं रिपोर्टमध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे मला सांगा 5 किलोमीटरमध्ये त्यांनी पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि जर तुमचं अँटेना अशी असेल आणि माझी रेल्वे लाईन अशी फिरून त्याला जर फिरून जात असेल तर ते 5 किलोमीटर. अन्यथा इथं तुमचं आणि इथं असेल तर 3 किलोमीटरसुद्धा चालू शकते. अशा प्रकारचा हा रिपोर्ट आहे. कारण काहीच नाही आहे. हायवेज नियर GMRT अलाउड, रेल्वेज, हे सगळं लिहिलेलं आहे. हे सगळ्या कॉपीज तुम्हाला देईन. म्हणजे याचा अर्थ आम्ही माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपला उत्तर पुणे जिल्हा असेल, गेल्या माझ्या अनुपस्थितीमध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये काय गमावलं आहे. मला ह्या भागातल्या जनतेला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आठवा 2019ची निवडणूक आणि त्या निवडणुकीमधला प्रचार काय होतं. माझा प्रतिस्पर्धी उमेदवार कशावर निवडून आलेला आहे. हायवे, किती मोठी मोठी लांब लांब भाषणं होती. विमानतळ, फार अगदी कॅल्क्युलेशन करून दाखवलं. विमानतळ आलं तर किती रोज मिळेल आणि वर्षाला पगार किती मिळेल, एवढ्या माणसांना किती मिळेल, आपलं किती नुकसान झालं, याचं सगळं कॅल्क्युलेशन पर वाडा आणि कळमोडी सारख्या गावात जाऊन त्यांनी गणितं मांडली. मग रेल्वेचा एक प्रश्न, मग रेल्वे नाही, हायवे नाही आणि विमानतळही नाही. मग गेल्या 7-7.5 वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नक्की काय केलं. हायवेचं काय काम झालं सांगा बरं. आज जो हायवे चालू आहे तो मी भांडून लोकसभेमध्ये तुम्हाला कागदपत्र पण देतो. लोकसभेमध्ये हा जो पुणे नाशिक आपला हायवे खेड-सिन्नर, हा फक्त आणि फक्त मी संघर्ष केला. कुणाची मागणी नव्हती त्यावेळेला, कुठल्याही पेपरमध्ये लोकांची मागणी नव्हती, ट्रॅफिकची अडचण नव्हती. मला आठवतंय मी विचार केला की हा आपला जर रस्ता जो आहे भविष्यामध्ये 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी याची ट्रॅफिक मोठी होईल. मी ती संकट ओळखून त्यावेळेला CP जोशी म्हणून नितीन गडकरीच्या खात्याचे मंत्री होते, त्यांच्याबरोबर भांडून अगदी हमरी-तुमरी करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. त्याच्याशिवाय आजपर्यंत चाकणचं काय झालं, नगर रोडचं काय झालं, तळेगाव चाकण शिक्रापूरचं काय झालंय, पुणे नगर रस्त्याचं काय झालंय, काही नाही. भाषणं मात्र छानपैकी सुंदर अशी लोकांना ऐकून टाळ्या वाजवणारी भाषणं मात्र झाली. पण मतदारसंघ 10 वर्ष मागं केला, 15 वर्ष मागं केलं. मग लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे जनतेला, मग आपण काय कमवलंय, काय मिळवलंय गेल्या 15 वर्षामध्ये. कुठल्या गावात जातो, कोणालाही विचारा काय काम केलं. माझ्याकडं तर कामाची यादी आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला देत आलो. अशा प्रकारचे आज ही रेल्वे आहे. मला सांगा, मी 2005 पासून पाठपुरावा करून 2019 पर्यंत ही रेल्वे आणून ठेवली.
माझा जर पराभव झाला नसता तर आज वेगळं चित्र झालं असतं. पण पराभव झाला, माझं जे काय व्हायचं ते होईल, ठीक आहे. परंतु मतदारसंघाचं नुकसान झालं ही माझ्या दृष्टीने अतिशय वाईट घटना आहे. दादा, विशिष्ट राजकारणी लोकांनी अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प पळवण्याचं ठरवलेलं आहे. मला नाही वाटत असे काही प्रकल्प शिफ्ट जे होतात त्याला काही कारणं सुद्धा असतात. हे भौगोलिक कारणं असेल किंवा अजून काही असं स्पेसिफिकली काय सांगतात तुम्ही जे म्हणता. मला कोणतरी म्हणालं पाण्याचं हे कोल्हापूरला नेलं जलसिंचन कारण, ठीक आहे, त्याचं कारण असेल काहीतरी. म्हणजे आपल्याला काही माहिती नसताना आपण काही बोललं नाही, ठीक आहे ना. पण त्यावेळेला सुद्धा खातं हे त्यांच्याकडे नव्हतंच. त्यामुळं प्रत्येक प्रकल्प जे काही आता आपण म्हणतो काही डायमंड बाजार तिकडं सुरतला गेला, हे इकडं गेलं, ते तिकडं गेलं, RBIचं ऑफिस हेड ऑफिस दिल्लीला जातं किंवा अहमदाबादला जाते. ह्या गोष्टीच्या पाठीमागं ती इंडिव्हिज्युअल गोष्ट तपासून बघावं लागेल. त्याच्या पाठीमागची खरंच कारणं काय नसेल, काय कारण मग त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. नगर जिल्ह्यात गेला, राधाकृष्ण विखेंचं आधीपासून म्हणणं होतं की माझ्या जिल्ह्यातून हा रेल्वे प्रकल्प जावा. मग या विषयात राधाकृष्ण विखेंनी त्यांचं राजकीय कौशल्य पणाला लावत पुणे जिल्ह्याला मात दिली का? मला माहिती नाही राधाकृष्ण के पाटलांचा त्याच्यामध्ये काय रोल होता. पण एवढं नक्की की आम्ही कमी पडलो, आमचे लोकप्रतिनिधी कमी पडले. आम्ही जे आंदोलन करायला पाहिजे, तो जो पाठपुरावा करायला पाहिजे होता ते करायला कमी पडलो. तर म्हणजे पुण्यापासून दौंड मार्गे शिर्डीला रेल्वे आहे, शिर्डीपासून नाशिकला रेल्वे आहे. मग ती कनेक्टिव्हिटी असताना सुद्धा त्याच्यावर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा, फास्ट काहीतरी करा. तर ही तर गरजेच होती ना. इथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विषय आहे. तर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला परिसर आहे, बारामामा प्रांतातला परिसर आहे. याच्यावर तुम्ही अन्याय करताय. दिसतच नाही. तुम्ही माझे खासदार म्हणून काय म्हणता? ते तसं या टर्ममध्ये तीच परिस्थिती आहे, गेल्या टर्ममध्ये तीच परिस्थिती आहे. परंतु निवडणूक आले की ते दिसतात, चांगली भाषणं करतात, लोक बळी पडतात. आणि एवढं होऊनही चाकणची जी परिस्थिती आहे, ट्रॉफिक अजूनही होती आहे, काय सांगाल त्याबाबत? त्याचं कॉरिडॉरचं एक म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी खूप कॉरिडॉर बोलले ते, भक्ती शक्ती कॉरिडॉर, ते काय तुमचं मेडी पार्क काय इंद्रायणी मेडिसिटी, इंद्रायणी मेडिसिटी काय झालं? कुठे आहेत मेडिसिटी? इंद्रायणी आहे तिथंच आहे, मेडिसिटी काही नाही आहे. जे जे त्यांनी सांगितलं ते सगळं तिथंच आहे, त्याच्यात काही झालेलं नाही. मला ज्या मतदारसंघानं मला घडवलं, ज्या मतदारसंघानं मला 15-20 वर्ष काम करण्याची संधी दिली, त्या मतदारसंघाचं त्या जनतेचं नुकसान होतं ही माझ्या दृष्टीने वाईट गोष्ट. मला वैयक्तिक त्यांनी कुठली भूमिका करावी, कशात काय करावी, कसली भाषणं करावी याच्याबद्दल मला त्यांचं वैयक्तिक काही देणे घेणं नाही. दादा, तुम्ही सांगितलं की काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर हा रेल्वे मार्ग बदलला आहे. हे ठराविक लोक कोण? नाही, काही लोकांच्या आग्रहाखातर मी असं नाही बोललो, असं आपल्यापैकीच कोणतरी बोललेलं आहे. 2 वर्षापूर्वी 9,000 कोटीचा चाकण ते मोशी, राजीवनगर ते मोशी प्रकल्प मंजूर झाला. त्याचं काम पुढे अजून काहीच झालेलं नाही. केंद्र नेमकं पुणे जिल्ह्यात सोबत दुजाभाव काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रकल्पाला वेळ लागते. 5,000, 7,000, 8,000 कोटीचा प्रकल्प आहे. हे काय लगेच आम्ही DPDCमधून रस्ता मंजूर केला 2 कोटीचा लगेच काम चालू झालं असं नाही. पण मोठ्या प्रकल्पाला तेवढा वेळ लागतोच आहे. 6 लेनिंग नाशिक फाटा ते खेड सेक्शन हा जवळजवळ 29 किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेचा. मी पाठीमागं लागून त्याचं टेंडर काढलं होतं. 2017ला टेंडर काढलेलं आहे. त्याची कॉपी, टेंडरचीच कॉपी आहे 2017ची. हां, पण त्याला विरोध काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं, तिथले प्रशासकीय अधिकारी असतील, तिथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी विरोध केला की आम्हाला असं रुटीन पाहिजे, तसं पाहिजे. त्यामुळं नॅशनल हायवेनं तो प्रकल्प थांबवला. आता 2017ला याचा नारळ फोडला. नितीन गडकरी होते, शरद पवार साहेब होते, मी होतो आणि बापट
पालकमंत्री चांदणी चौकामध्ये खूप मोठी उद्घाटन भूमिपूजन झाली. त्यावेळेला त्याचा नारळ फुटला होता. दुसरा बनकर फाटा ते घोडेगाव ते भीमाशंकर ते राजगुरुनगर ह्या रस्त्याचा सुद्धा नारळ फुटला होता. आता 2017 आज आहे, 9 वर्ष होऊन गेले. नारळ फुटला, पुढं काही झालं नाही. गडकरीनं ते दाबून केलेलं आहे, पण काही झालं नाही. त्यामुळं आता ठीक आहे, वेळ लागेल. आता मला वाटतं दृष्टिक्षेपात आलेलं आहे. अजून 1-2 वर्षांतरी काम चालू व्हायला हरकत नाही त्या रस्त्याचं. पुढची रणनीती काय असेल? तुम्ही मागच्या काळात म्हटलं होतं की रस्त्यावर करू, आंदोलन करू, पंतप्रधानांना भेटू. पुढची दिशा काय? रेल्वेच्या संदर्भामध्ये मला नाही वाटत काही आता तिने कोणीही किती आंदोलन जर केली, कारण ज्या वेळेला तुम्हाला करायला पाहिजे त्या वेळेला कोणी केलं नाही. ज्यांनी करायला पाहिजे काम पाठपुरावा कुठं केला कोणी? नुसती फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर लेटर हेड टाकायचं आणि त्याच्यावर येलो लाईनने काहीतरी हायलाईट करायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पोच एकाही पत्राची नव्हती कधीच. आतापर्यंत जेवढी पत्रं त्यांनी दाखवली आहेत ती फक्त एखादं काम मंजूर झालं की ते पत्र दाखवायचं, त्याच्यामध्ये पिवळ्या लाईननं अंडरलाईन करायचं. काय झालं नाही, व्हायला पाहिजे होतं. लोकप्रतिनिधी कमी पडले त्यामध्ये. 100% लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदारच कमी पडला. त्यांचीच जबाबदारी होती, ही काय आमदारांची जबाबदारी नव्हती. जबाबदारी ही केवळ आणि केवळ खासदाराची असते, ती त्यांनी केली नाही. त्यांच्याकडनं होत नाही वाटल्यावरती वळसे पाटील असतील, मग त्यांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केली होती ना. आंदोलन करण्याचा काहीतरी इशारा दिला होता सगळ्यांना. नाही, पण आता त्याच्यानंतर आज फायनल झालं ना त्यांचं की नाहीच. आता मी मध्ये आंदोलनाच्या वेळेला गेलो होतो संगमनेरमध्ये, मी स्वतः तिथं हजर होतो. मी त्यावेळेला लोकांपुढं परिस्थिती मांडली, पण लोक अजून आशावादी होते की होईल आज नाही तर उद्या होईल. संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने दादा त्यावेळेला अर्धा तास विमानतळामुळं काय नुकसान झालं. आपल्या भागातली मुली ग्रॅज्युएट झालेली, त्यांना जर विमानतळ झाला असता तर 30,000 रुपये पगार झाला असता, तर वर्षाचे एवढे पगार झाले असते, तर 10 वर्षाचे एवढे झाले असते, तर एवढे झालं असतं. हे सगळं कॅल्क्युलेशन दिलं. पण विमानतळासाठी त्यांनी दाखवावं, कुठंतरी फेसबुकला किंवा कुठंतरी त्यांनी पत्र दिलं आहे कोणाला आणि त्याच्यावर विमानतळ व्हावं म्हणून म्हटलं. कारण त्यांना माहिती आहे विमानतळ होऊ शकत नाही. सगळ्यांनाच माहिती होतं विमानतळ होऊ शकत नाही. तर दोष घ्यायला कुठे नेता होतं. जे रेल्वेचं झालं तेच हायवेचं झालं, तेच याचं झालं. सगळ्या गोष्टीला मी माझ्या परीनं जे काय मला शक्य होतं ते मी केलं. हायवे, रेल्वे दुर्दैवानं माझ्या नंतरच्या लोकांना करता आलं नाही म्हणून लोकांना आपल्या भोगावं लागलं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही पक्षविरहित काही आंदोलन किंवा काही लढा उभारणार आहात का भविष्यात? तर काही प्रश्नांसाठी तर मला नक्कीच करावं लागणार. आता पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. आता जर तुम्ही म्हणताय यातली सत्यता तपासून पाहू. जर कोल्हापूरला ते जलसंपदा विभागाचं कार्यालय तिकडे गेलं आहे का काय झालं आहे, हायवेचे प्रश्न आहे. हायवेचे प्रश्न आहे का नाही, ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही. बऱ्याचशा कंपन्या गेल्या जाऊ लागल्यात. एका बाजूला रेल्वे गेली, दुसऱ्या बाजूला विमानतळ गेलं आधी. आता चाकण MIDCतल्या अनेक मोठ्या कंपन्या या दुसरीकडे चालल्यात, बहुतेक चालल्या ज्या मोठ्या आहेत. अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर पुणे जिल्ह्याला नेमकं वाली कोण मग? कारण जिल्ह्याच्या विषयावर कोणीच लढताना दिसत नाही. अजितदादांना या सगळ्या बारीक सारीक गोष्टीची जवळून कल्पना होती. आज जिल्ह्यातल्या कानाकोपरा त्यांना इंच माहिती होती होता. त्यामुळे जिल्ह्यासाठी जे काय पाहिजे ते करण्यासाठी ते सातत्यानं आक्रमक असायचे. दुर्दैवानं आज तसं नेतृत्व नाही. दादा, पुणे नाशिक रेल्वेसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी नाशिकच्या किंवा आपल्या मागणी केली, लोकांची पण मागणी होती, पण तरी पण रेल्वे मंत्री या मागणीकडे का बघत नाही? किंवा तुम्ही जे आता एक अहवाल दाखवला तांत्रिक अडचणी त्यांनी सांगितली MIDची, हे सगळं त्यांच्यासमोर आहे, त्यांच्यासमोर मांडलं गेले, त्यावर त्यांनी काय दुजरा दिला का? नाही, कसं आहे, काही गोष्टी मला माझ्या कानावर आल्या का नाही, आता ते इथं बोलणं बरोबर नाही आहे, परंतु आहेत काही गोष्टी. आता त्याचा शहनिशा करावं लागेल. जाईल दिल्लीमध्ये लवकरच
जनसंपर्क नाही आणि विकास कामं नाही तरी संसदेचा वापर दिला आहे ते कसं? आता काय चांगलं बोलणं तिथं संसदरत्न द्यायला तुमची ग्राउंड रिॲलिटी काय आणि कामं काय आहेत हे पाहिलं जात नाही. एकतर तुमची काय भाषणं केली, किती भाषणं केली त्याची संख्या मोजली जाते त्याच्यावर. तालुक्याचे सभापती होते खेड तालुक्याचे, त्यांच्यावर जो अन्याय झाला तत्कालीन आमदारांच्या कडून आणि उद्धव ठाकरे त्यांच्याकडे अनेक वेळा जाऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही. 6 महिने विनाकारण शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेनेचा सभापती जेलमध्ये आहे. त्यांची बायको इथं माझ्या टेबलवर येऊन बांगड्या फोडल्या होत्या. काय करू तुमच्या शिवसेनेचं? आता ह्या भावना मला होत्या. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ह्या काहीतरी चुकीचं घडतं आहे. शिवसैनिकांना असं हे करायला कोण नाही आहे. त्यावेळेला फारसं कोणी लक्ष दिलं नाही. उभाटानं तर अजिबातच दिलं नाही. त्याच्यानंतर 22 जून झालं. त्यावेळेला सगळे सुरत आणि तिकडं गेले. त्यावेळेला गावोगावी मोठे दौरे आयोजित केले, सभा आयोजित केल्या. हे निषेध मोर्चे. त्यावेळेला मी बोललो. त्यावेळेला रवींद्र मिकलेकर होते, सचिन अहिर होते, बाकी सगळी मंडळी होती. त्यावेळेला सगळे लोक ही करू त्या करू म्हटलं. सगळं ठीक आहे हो, पण मला एक सांगा, तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला काय उद्धवजींचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून आनंद आहे असं नाही आहे. मला पण वाईट वाटतं आहे. आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहू. पण हीच भावना ज्या वेळेला सभापती आपला 6 महिने जेलमध्ये होता त्यावेळेला तुम्ही कुठं होते? मी आव्हान करून सुद्धा कोणी आलं नाही. हे वर नेतृत्वाला ते रुचलं नाही म्हणून त्यांनी माझ्या हाकाल केली. तुम्ही समाधानी आहात? मी सहमत नाही. तुमच्यामध्ये पण चर्चा होत आहे. हां, शिवाजी आढळराव सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तुम्हाला विरोध करतात. शरद सोनवणे काय पंतप्रधान नाही आहेत मला विरोध करायला. मी 3 टर्म खासदार आहे. मला तालुक्यामध्ये काहीतरी बेस आहे. त्यामुळं त्या माणसानं मला विरोध करणं आणि त्यांनी ऐकावं. एकनाथ शिंदे काही एवढे बाळबुद्धीचे नाही आहेत. उगाच काहीतरी कोणीतरी गमजा मारणं. ठीक आहे, मी आहे तिथं ठीक आहे. सध्याचे खासदार शरद पवार गटाचे आहेत आणि शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षात जर राष्ट्रवादी एकत्र आली तर तुमचं 29चं निवडणूक लढण्याचं गणित काय आहे? तेव्हा बघू काय होईल तो विषय. आईमुळे तुम्ही मागच्या वेळी पक्ष बदलल्यामुळे मला बराचसा फटका बसला अशी चर्चा आहे. हे नक्कीच बसला, नक्कीच. तर म्हणजे माझ्या उमेदवारीच्या वेळेला एकनाथ शिंदेंनी ज्या दिवशी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची त्या दिवशी रात्री 2 वाजता त्यांच्या नंदनवन बंगल्यावरती, मंत्री असताना त्यांना तो बंगला होता, 2 वाजता सगळे खासदार उभाटाचे जे काही 12-13 होते ते आणि मी तिथं 2-2:30 वाजता उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीस पण तिथं आले होते आणि त्यावेळेला विषय झाला. तर बाकी सगळ्यांचा काही विषयच नव्हता. ते सगळे सिटी खासदार होते. मी त्यावेळेला स्पष्ट दोघांनाही प्रश्न विचारला होता की हे सगळं बरोबर आहे पण माझं काय? त्यावेळेला तुमचा विषयच नाही आहे, तुम्हीच उमेदवार आहात. त्यावेळेला राष्ट्रवादी आली होती आपल्याकडे, म्हणजे युतीमध्ये नव्हते पण उमेदवारी होती. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मी उमेदवार असं समजूनच मला मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं, ताकद दिली. दुर्दैवानं काही जमलं नाही. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाला आणि त्यामुळं ती जागा ऑटोमॅटिक त्यांना गेली. मला तरीसुद्धा शिंदे साहेबांनी सांगितलं की आढळराव काळजी करू नका, ही जागा मी सोडणार नाही. जरी राष्ट्रवादीची असली तरी जागा मी सोडणार नाही. माझं अमितबाईशी बोलणं झालेलं आहे आणि अमितबाईंनी सांगितलं की काळजी करू नका. तर त्यानंतर जसं जसं दिवस हे जवळ गेले इलेक्शनचे त्यावेळेला मला स्वतः एकनाथ शिंदेनी बोलवून घेतलं. माझ्याबरोबर इरफान सईद होते. त्यावेळेला माझ्या खांद्यावर हात धरून सांगितलं की सॉरी, मला ही जागा आपल्यासाठी घेता आली नाही. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊन लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि अजूनही माझे चांगले संबंध आहेत, असं काही नाही.
मला जर जायचं असतं तर मी कधी जाऊ शकतो असं काही